काँग्रेसचा विरोधी पक्षनेता 2019 ते 2024च्या दरम्यान नव्हता, परंतु केंद्राची काँग्रेस ही हडवडली नाही. त्यांनी मेहनत केली 5 वर्ष आणि 2024ला विरोधी पक्षनेता होईल अशा प्रकारचं त्यांनी संख्याबळ निर्माण केलं. तीच परिस्थिती ह्या महाराष्ट्रामध्ये आहे. महाविकास आघाडीने सुद्धा पुढल्या 4 वर्षामध्ये मेहनत करावी आणि आपला विरोधी पक्षनेता कसा काय 2029ला येईल यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा जर त्यांनी आमच्यावर आरोप केले तर ते योग्य नव्हे. आज विरोधी पक्षनेता जरी नसेल तरी काय सभागृहाचं कामकाज चालत नाही का? तब्बल 58 सदस्य त्यांचे आहे आणि हे सुद्धा नाकारता येणार नाही. आज शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून सभागृहामध्ये छगन भुजबळ असताना सुद्धा ते पूर्ण सभागृह दणाणून सोडायचे. यांच्याकडे तब्बल 58चं संख्याबळ असताना जर हे घाबरत असतील तर ते योग्य नव्हे. आणि शेवटी काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे की विरोधी पक्षनेता देण्याची जबाबदारी ही सरकारची नसते किंवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांची नसते. ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत आणि त्यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेऊ. त्यामुळे त्या विषयावर त्यांनी आरोप करण्याच्या ऐवजी राज्यातील शेतकऱ्यांना काय हवं आहे, कष्टकऱ्यांना काय हवं आहे, आमच्या महिलांना काय हवं आहे, आमच्या गोरगरीब सर्वसामान्य लोकांना काय हवं आहे याचा विचार करण्यापेक्षा फक्त त्यांना सत्तेचा मोह आहे. विरोधी पक्षनेत्याची खुर्ची मिळावी, त्यांचा बंगला मिळावा, त्यांचं कॅबिन मिळावं यासाठी जर ही लोक भांडत असतील तर ते योग्य नव्हे. भास्कर जाधव आणि तुमची काल भेट झाली, काय नेमकं भेट झाली? नाही बघा, नगरविकास राज्यमंत्री असताना भास्कर जाधवांकडे मी सातत्याने जायचो माझ्या विधानसभा मतदारसंघातली कामं घेऊन आणि शेवटी आमदार हा मंत्र्यांकडे जातच असतो. तो भले कुठल्या पक्षाचा आमदार आहे आणि कुठल्या पक्षाचा मंत्री हे बघत नाही. भास्कर जाधवांच्या मतदारसंघामध्ये एसटीच्या विषयक काही अडचणी आहेत. त्यांना कुठेतरी एसटी चालू करायची आहेत आणि एसटी महामंडळाच्या अंतर्गत किंवा परिवहन सेवेच्या अंतर्गत जर त्यांना माझ्याकडनं काही मदत पाहिजे असेल तर या सभागृहातील ज्येष्ठ सदस्य म्हणून मी त्यांना 100% मदत करेन. परंतु त्याचा आणि ऑपरेशन टायगरचा हा ताळमेळ जर तुम्ही कुणी लावत असाल तर ते योग्य नाही. ऑपरेशन टायगर चालू आहे ही वस्तुस्थिती आहे, पण त्याचा आणि भास्कर जाधवांचा आणि माझ्या भेटीचा काही अर्थ लावू नये. लवकरच पक्ष प्रवेश करतील अशी काय शक्यता निर्माण? नाही, मला त्याबद्दल काय माहिती. नगरविकास विभागानं 2 एकर सायांची जमीन ही विश्व हिंदू परिषद